वैष्णवी गवणे मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाजाने विवाहासाठी आचारसंहिता लागू केली। घेण्यात आलेल्या निर्णयांचं बऱ्याच जणांनी स्वागत केलं। तर मुलींचे होणारे हाल आणि अत्याचार याला मुलीचे वडीलही तेवढे जबाबदार ही भावना मराठा बांधवांनी आणि नेत्यांनी व्यक्त केली। या निर्णयाचं स्वागत करत असताना मराठा बांधवांशी आणि नेत्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरातील मराठा नेते तथा मराठा बांधव आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल। एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, एक आचारसंहिता ठरवण्यात आली आहे। ती आचारसंहिता या घटना रोखण्यासाठी आहे, काय तुमचं मत आहे? सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। पुण्यामध्ये मराठा समाज वतीनेच्या सर्वव्यापक बैठकीमध्ये मराठा समाजाच्या लग्नामध्ये अवाजवी खर्च करायचा नाही, बडेजाव करायचा नाही, वेळेवर लग्न लागलं पाहिजे, प्री वेडिंग शूटिंगवर बंदी असली पाहिजे। खरंच हे जे निर्णय झालेले आहेत, हे ठराव जे पारित झालेले आहे, हे खरंच कौतुकास्पद आहे। परंतु माझा प्रश्न असा आहे समाजाला, खरंच याची अंमलबजावणी होईल का? मी अत्यंत मनपूर्वक त्या आचारसंहितेचं पालन करेल व धन्यवाद म्हणेल पूर्ण समाजाला की समाज जो रसातळाला चालला, जी रूढी परंपरा, जे माज आलेले पैशावाले, 2 नंबरचे पैशावाले ते लोक काहीतरी वेगळंच काढतात। आता दरवर्षी काहीतरी नवीन प्रथा काढतात, हे कुठंतरी बंद झालं पाहिजे, यांच्यावर बंदी आली पाहिजे। आणि माझं अजून एक स्पष्ट मत आहे की मोठमोठ्या लग्नामध्ये राजकारण्यांना बंदी घातली पाहिजे। कुठल्याही रूढी परंपरा ह्या आता न पाळता आपण लग्न चांगलं करा असं म्हणते, पण कमी लोकात करा। आणि बाकी जो आवाजावा खर्च आहे तो अजिबात केला नाही पाहिजे। जे लग्नामध्ये मुळात माझी कळकळीची एक विनंती आहे, आपल्या लग्नामध्ये मराठा समाज जो येणाऱ्या नातेवाईकांना भगव्या कलरचे जे फेटे बांधतो, तो फेटे आपण अभिमानाने जोपर्यंत लग्न लागतं तोपर्यंत मिरवतो, नंतर बाहेर येऊन जे नातेवाईक मंडळ आहे ते फेकून देतात, पायदळी तुडवतात। म्हणजे भगव्याचा आपण तिथं जो अपमान करतो तो सुद्धा थांबला पाहिजे। सर्व समाजांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की जे कोणी हुंडा मागते त्यांनी आपापल्या जातीमधून त्या लोकांना बहिष्कृत करायला पाहिजे, जेणेकरून कोणाचीही हिंमत झाली नाही पाहिजे हुंडा मागण्याला। आणि हुंडा मागून मुलीच्या आईवडिलाची पिळवणूक केली नाही गेली पाहिजे आणि मुलींचा छळसुद्धा थांबला पाहिजे, हे मी सर्वप्रथम तुम्हाला सांगेन माझ्या म्हणून। जी काय आचारसंहिता घालून दिलेली आहे, त्या आचारसंहितेचं स्वागत केलं जाते। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरातील या मराठा बांधवांनी सुद्धा काही नियम जे आहेत ते सुद्धा नव्यानं घालून देण्याची विनंती देखील या ठिकाणी केलेली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।